अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। कोथिंबीरच्या वड्या करून दाखवल्या। साफ केली, थोडी वाळवली आणि आता बारीक कापे। त्यासाठी बघा काय काय घेतलं मी। एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढा लसूण घेतला, जिरं घेतलं, हिंग घेतलं, हळद घेतली, ओवा घेतले आणि मीठ घेतलं। हे बारीक करायचं आणि एवढं तीळ टाकायला घेतलं। एवढं तांदळाचं पीठ घेतलं आणि एवढं डाळीचं पीठ घेतलं। आता कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। भांड ठेवलं आणि आता याच्यात तेल टाकणार। आता याला ना 3 पळ्या तेल टाकायचं आणि त्याच्यात ही मिरची टाकून द्यायची। तिचा कच्चापणा गेला पाहिजे। कच्चापणा गेला आणि हे पण असं जाडं जाडं वाटायचं, बारीक नाही वाटायचं। मिरची, लसूण, जिरं आणि आता याच्यावर कोथिंबीर टाकून द्यायची आणि कोथिंबीरला चांगले वाफू द्यायचे। याची पहिला वाफ आली का मग पीठ टाकायचं। त्याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी। धना पावडर, आंब्याची पावडर टाकली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धने पावडर टाकली। आता हे वाफ दिली। आता याच्यावर हे पीठ टाकून द्यायचं। आपण पीठ घेतलं होतं ना, ते पीठ एक ग्लासामध्ये इतकं पाणी टाकायचं आणि घोळायचं आणि याच्यात टाकून द्यायचं आणि एक जीव होऊ द्यायचा। सोपी आहे वडी एकदम। एवढं वाफ लावायचं, मटकळे करायचे, त्यापेक्षा ही अशी पटकन होते आणि खायला पण टेस्ट लागते। आता मी ताटाला, आता गोळा तयार झाला बघा, कसं छान झाला बघा। हे बघा झाला बघा गोळा तयार। असं वाफ द्यायची थोडी, म्हणजे खूप छान होतं। अजून वाफ देणार। आता बघा, आता झाकण ठेवलं होतं, वाफ दिला बघा 5 मिनिटाची। आता झाकण काढते। हे बघा कसं छान तयार झालं बघा। आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे या ताटात काढून घेणार आहे आणि आता याच्यात पसरवणार। थापायचं। थंड झालं बघा। आता वड्या पाडायच्या। मग आता तळू वाटलं तर तळायचं, नाही तर असंच खायचं। असं खाल्लं ना सुंदर लागतं। हे तुम्हाला वड्या करून दाखवल्या, आता त्या तळून दाखवते। तेव्हा ते तळून घ्यायचं। फ्राय केलं ना त्या पण खूप सुंदर लागतात खायला। अशा पण कच्च्या पण थापलेल्या असतात त्या पण खायच्या आणि अशा
तळून पण खायच्या, खूप सुंदर लागतात. तर अशा झाल्या ना, मग त्या अशा काढून घ्यायच्या. खूप कुरकुरीत होतात ना, त्यामुळे छान लागतात खायला. आज मी तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या करून दाखवल्या. कशा केल्या ते पण दाखवलं. कमेंट करा आणि लाईक करा.